नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला पाहिजे आहे बीट, लाल जरद बीट यापासून रेसिपी बनवायची आहे। नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिणींनो, अगदी हेल्दी रेसिपी आहे। बीट म्हटलं का मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा न आवडणारी वस्तू। बीटामध्ये छान हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी भरपूर असं गुणधर्म आहेत आणि आपलं रक्तवाढीसाठी सुद्धा छान बीटामध्ये गुणधर्म आहेत। नक्की कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये बनवून रेसिपी तुम्ही बीट खाल्लंच पाहिजे। आता आपण काय बनवायचं हे नक्की व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर कळेल। 2 बीट आहेत, ती बीटसुद्धा मोठी आहेत, अशी म्हणजे पावणा किलो तरी असतील अशी मोठी बीट आहेत। कारण अगदी शेतातून आणलेली, बीटांच्या शेतात गावाला गेले होते, तिकडून असे 5-6 बीट आणली होती, पण त्यामधून मी 2 बीटांची रेसिपी करणार आहे। साल काढून घ्यायची आहे, आधी स्वच्छ धुवायचे पाण्याने, माती वगैरे असली तर निघून जाईल आणि छान साल काढून घ्यायची आपल्याला। तुम्हाला जर सुरीने जमत असली तर सुरीने काढा, नाहीतर बटाट्याचं जे आपलं सोलर असतं त्यानेही सोलून घेऊ शकता। आता सोलून झालेलं आहे साल काढून, आपण आता किसून घ्यायचं आहे किसणीने। बीट म्हटलं का लाल जरद, आपला हातसुद्धा लाल होतात आपण बीट किसतानी किंवा कापतानी। म्हणून बीट हे तुम्ही कापत असला किंवा किसत असला तर मोठं भांडं घेत जा, म्हणजे इकडे तिकडे पसरणार नाही। आता 3 वाट्या, ही 1 वाटी आहे, त्याच्यात 3 वाटे आपले बीटाचा किस झालेला आहे आणि 1 वाटी आपण घेतलेला आहे रवा आणि 1 वाटी गूळ। हेल्दी रेसिपी म्हटली का साखर वगैरे वापरायची नाही। आता हीच वाटीचं प्रमाण आहे, त्यामुळे त्याच वाटीने किस मापून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने गूळ आणि रवा घेतलेला आहे। आता आपण एक कढई ठेवायची आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे, म्हणजे आपण पोहे खायचे ते तूप घालून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर आपला रवा छान भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत रंग बदलत नाही तोपर्यंत। रंग बदलला म्हणजे आपला रवा छान खरपूस भाजला जातो। तुम्ही कधी ही रेसिपी केली का? नसली केली तर नक्की करून पहा। अगदी साधी सोपी, खायला तेवढीच भारी आणि कोणी पाहुणे आले तरीसुद्धा ताटात ठेवली तर आकर्षण वाटणारी रेसिपी होणार आहे। तुम्ही ही स्वीट डिशमध्ये सुद्धा ही रेसिपी वापरू शकता। कुठे बाहेर जात असला तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही घेऊन जाऊ शकता, कारण आपल्याला पाण्याचा थेंबही न वापरता ही रेसिपी करायची आहे। आता आपला रवा छान खरपूस लाल जरद, म्हणजे थोडासा कलर बदललेला आहे, पिंकिश असा, ते काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला परत 2 चमचे तूप घालायचं आहे। मैत्रिणींनो, तूप तुमच्याकडे कोणतंही असेल तेही चालेल, अगदी गावरान असलं तर चांगलंच आहे, नाही तर दुसरं कोणतंही चालेल। आता आपण 3 वाट्या घेतलेला बीटाचा किस तो घालून घ्यायचा आहे आणि तुपामध्ये परतवायचा आहे। तुपामध्ये परतवल्यानंतर आपल्याला त्याच्यात आणखीन काही सामग्री घालायची आहे, तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरच कळणार आहे। आता छान तुपामध्ये बीटाचा किस घोळून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे मैत्रिणी। झाकण ठेवल्यानंतर वाफेवरती शिजवायचं आहे आपल्याला। अजिबात पाण्याचा थेंब न वापरता ही रेसिपी करायची आहे।
म्हणजे ही रेसिपी तुम्ही 8 दिवस तरी टिकू शकणार आहे. आता झाकण ठेवल्यानंतर परत हलवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. हे पहा, वाफेमध्ये थोडंसं बीट आपलं कमी झालेलं दिसतंय ना तुम्हाला. आता त्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालायचं आहे. मैत्रिणींनो, 1 वाटी गूळ पुरेसा आहे. तुम्ही जर जास्त गोड खात असला तर अजून थोडंसुद्धा गूळ चालू शकतो. आता गूळ वितळेस तोपर्यंत आपल्याला झाकण ठेवून वितळवून घ्यायचं आहे वाफेवरती. गूळ वितळायला वेळ लागत नाही मैत्रिणींनो, पटकन वितळला जातो. कारण बीटामध्ये सुद्धा पाण्याचा अंश आहे पहा. त्याचं आता पाणी झालेलं आहे गुळाचं सुद्धा. आणि ह्या गुळाच्या पाण्यामध्ये, बीटाच्या पाण्यामध्ये आपल्याला अजून काही पदार्थ घालायचे आहेत. ह्याच्यामध्ये बीट शिजलं जातं छान वाफेवरती. आता सगळं गूळ वितळला आहे पहा तुम्ही. परत आपण थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आहे. म्हणजे वाफ येईल चांगली. हे पहा, बीटाला वेळ लागत नाही मैत्रिणींनो शिजायला. ते गाजरासारखंच असतं. आपण हलवा करतो गाजराचा. बीटाचे अनेक पदार्थ होतात मैत्रिणींनो. आता त्याच्यात 2 चमचे आपल्याला वेलची पूड घालायची आहे. वाटून घ्यायची आहे बारीक अगदी आणि मग घालायची आहे. वेलची पूडना स्वाद अगदी अप्रतिम येतो, सुगंध. आता वेलची पावडर घातल्यानंतर 4 चमचे आपल्याला किंवा 2 मोठे चमचे दूध पावडर घालायची आहे. मैत्रिणींनो, दूध पावडर तुमच्याकडे नसली तर आपली दुधावरची साई 2 चमचे घाला आणि छान हलवून घ्या व्यवस्थित, म्हणजे मिक्स होते. आता आपण त्यामध्ये घालायचं आहे भाजून घेतलेला रवा. तुम्ही पाहू शकता रव्याचा किती कलर मस्त आलेला आहे, बदललेला आहे. पांढरा रवा अगदी खरपूस भाजला गेलेला आहे. आता आपण बीटाच्या आणि गूळ, मिल्क पावडर, वेलची पावडर ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान हलवून घेतला का परत एकदा आपल्याला झाकण ठेवून वाफ द्यायची आहे. म्हणजे आपला रवा छान मऊसूद होऊन छान फुलला जाईल. पहा मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असली तर नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. बीटाचे आपण पराठे बनवतो, बीटाचा ज्यूस बनवतो. बीट हे सॅलडमध्येही वापरतात, पण काहीही मुलांना आवडत नाही असं काही खायला. पण हा पदार्थ नक्कीच सगळ्यांना आवडणार असा पदार्थ होणार आहे. अगदी तुम्ही नैवेद्यालाही हा बनवू शकता पदार्थ देवासाठी. आता त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे 4 चमचे दूध. आपण जे पोहे खातो ते चमचेच घालायचे आहेत, जास्त घालायचं नाही. आणि दूध कशासाठी घालायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे. मैत्रिणींनो, आपला रवा आहे त्याच्यामध्ये, तो रवा छान फुलला जावा म्हणून थोडंसं दूध घालायचं आहे आणि परत एकदा वाफ द्यायची आहे. म्हणजे दूध आपण घातल्यानंतर रवा फुलला जातो आणि छान रसरशीत असा
पदार्थ तयार होतो. नुसतं तोंडात घातला तरीसुद्धा स्वाद एकदम सुंदर आणि अप्रतिम असं वाटतं किती खावा. हे पहा, झालेलं आहे आपलं आता. आणि चेक कसा करायचा हेही तुम्हाला सांगणार आहे. आपण बोटाने हलवत म्हणजे टेकून बघायचं बोट. आपल्या बोटाला जर मिश्रण लागलं रव्याचं तर समजायचं का अजून शिजला नाही. पण बोटाला काही न लागता जर आपलं मिश्रण शिजलं समजायचं. आता एक ताट घ्यायचं आहे, त्याला तूप लावायचं आहे आणि हे मिश्रण आपण ताटावरती थापून घ्यायचं आहे. आपल्याला बनवायच्या आहेत बीटाच्या वड्या, म्हणजे बीटरूट बर्फी म्हणा किंवा बीटरूट वडीसुद्धा म्हणू शकता. असं थापून घ्यायचं आहे व्यवस्थित. चमच्याने थापा, हाताने थापा, आकार द्या छान असा चौकोनी. आणि त्यावरती खमंग असे तीळ भाजलेले भुरभुरा. दिसायलाही सुंदर दिसतं आणि तीळ दाताखाली आले का ते छानच लागतात. आता आपण वडी तर थापून घेतलेली आहे, पण आपण त्याचा रोलही बनवू. मैत्रिणींनो, रोलसुद्धा तेवढाच सुंदर प्रमाणे होतो तो. वेगळ्या आकाराच्या आणि वेगळ्या पद्धतीची बीटरूट वडी किंवा बीटरूट रोल करून घेतलेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि ही रेसिपी तुमच्या मैत्रिणीसुद्धा शेअर करा. मी बटर पेपर घेतलेला आहे. तुमच्याकडे बटर पेपर नसला तर तुम्ही प्लॅस्टिकचा कागदही घेऊ शकता, जी आपली दुधाच्या पिशव्या असतात त्या. कारण हे मिश्रण गरम नाही आहे, थंड झालेलं आहे, त्यामुळे हातही भाजत नाही किंवा काही नाही, तरीसुद्धा आपला रोल छान तयार होतो. पहा मैत्रिणींनो, नक्कीच करून पहा. हे पहा, जसं आपण वडी थापतो रुमाल वडी त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे आणि गोल गोल फिरवत राहायचं आहे, म्हणजे टाईट बनला जातो. हा रोल तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा अगदी छान रोल होतो आणि वड्यासुद्धा सुंदर पडतात. नक्कीच तुम्ही ताटामध्ये थापून पहा किंवा कागदावर बटर पेपरवर रोल बनवून वड्या बनवू शकता. झालेला आहे आपला रोल आणि त्याच्या वड्याही पाडून घ्यायच्या आहेत. हे पहा किती सुंदर दिसतोय रोल. नक्कीच करून पहा. आणि परत एकदा सांगते, तुम्हाला आवडलं तर नक्कीच कुठून पाहता व्हिडिओ हे सुद्धा सांगा. आता आपल्या वड्या आपण थंड झालेल्या आहेत, त्या कापून घ्यायच्या आहेत. सुरीच्या साह्यानेही कापून घेऊ शकतो किंवा असं काही तुमच्याकडे असेल कलथा, त्याने सुद्धा कापून घेऊ शकतो. अगदी मऊसूद आपल्या बीटरूट बर्फी झालेली आहे. आता वडीसुद्धा सुंदर पडते पहा, अजिबात खाली चिटकणार नाही, काही नाही ताटाला. मैत्रिणींनो, कलर तर सुंदरच आहे, पण दिसतातही भारीच. तुम्ही कधी केले नसले तर नक्की करून पहा. आता त्यावर आपल्याला काजू, बदाम, पिस्ता काहीही घालून छान असं गार्निश करू शकता, म्हणजे दिसायला अप्रतिमच दिसतं. आता तुम्हाला काढूनसुद्धा दाखवणार आहे, कारण अजिबात ताटाला चिटकत नाही. खाली पहा, अशी आपली बीटरूट वडी झालेली आहे. रक्तवाढीसाठी, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी किंवा अनेक आपल्या शरीरामध्ये काही गुणधर्म सोडणारी ही बीट नक्की करून पहा
आणि परत एकदा सांगते, आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान बीटरूट बर्फीचा स्वाद घ्या आणि मला नक्की कळवा तुम्हाला ही बीटरूट रेसिपी कशी वाटली. बाय बाय.